बाय चितळे बंधू. मतदार याद्यांचा घोळ समोर आल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका. ठाकरे बंधूंच्या आयोगाकडे मागणी. तर निवडणूक आयोगाची वेबसाईट वेगळीच व्यक्ती हँडल करत असल्याचा संशय जयंत पाटलांकडून व्यक्त. इतके गोंधळलेले विरोधक मी जीवनात पाहिले नाहीत. निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा. तर चूक लक्षात आल्यानं शरद पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा. "31 मार्च 2026 पर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवादाच्या विळख्यातून बाहेर येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विश्वास. तर छत्तीसगडमध्ये 50 नक्षलवाद्यांचं समर्पण. मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा. सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी. दिवाळीच्या तोंडावर राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी पुन्हा अडचणीत. सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट. 29 लाखांची घरं 75 लाखांपर्यंत विकत असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड. आमदार खासदारांच्या पंचतारांकित गृह प्रकल्पांचे दर सामान्य नागरिकांच्या घरांच्या दरांपेक्षाही कमी. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा या मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेकडून वडाळा डेपोमध्ये आंदोलन. सणापूर्वी बोनस देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तोडगा. 50 बिबटे वनतारात पाठवणार असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट.